दिसतोय, हा खेळाडू दिसतोय मागच्या म्हणजे गतविजेता आहे वाघबीळ संघ, हे विसरता कामा नाहीये. चला मॅच ऑन करायची आहे, प्लीज विनंती करतोय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरले. जितू 9 खेळाडू आहेत का तुमचे? जोचंद्र टीम 9 खेळाडू आहेत ना तुमचे? ओके, टीम जोचंद्रचे 9 खेळाडू आहेत. नऊ वर टिक मार्क आहे, 9 वर टिक मार्क आहे म्हणून मी म्हणलं 9 आहेत का. एक मागे केलाय का? ओके ओके. चला गण्या दादा प्लीज मित्रा घाई कर, उशीर झालाय. पॉवर प्ले आहे, पहिले षटक पॉवर प्ले. 3 फिल्डर बाहेर असतील पॉवर प्लेच्या. 30 यार्डच्या बाहेर 3 खेळाडू असतील, याची नोंद घ्यायची आहे वाघबीळ टीमनं. त्यानंतर डिक्लेरेशन झोन तुम्हाला ठाऊक आहे कुठल्या क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन आहेत, त्यामुळे ते सांगण्याची गरज नाहीये. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रामकिनी स्ट्राईक एंडवर आणि नॉन स्ट्राईक एंडला कांचन. ही आघाडीची जोडी जुचंद्र या टीमची 5 षटकांचा सामना असेल. रामकिनी स्ट्राईक एंडवर आणि कुंदन ठोंबरे गोलंदाजी ट्रॅकवर. चला गण्या प्लीज मित्रा, आता वारंवार सूचना येतात तुला. काय करतोय? मॅच ऑन. सामन्याला करूया सुरुवात, देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील अंतिम सामना जुचंद्र वर्सेस वाघबीळ. कुंदन ठोंबरे गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू ऑन साईडला चांगल्या प्रकारे टोलवलाय, मिड विकेट डीपला, त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झालाय. कुंके चेंडूला फील्ड करतोय, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो, फक्त सिंगल. गतविजेता हा संघ आपण पाहतोय वाघबीळ. आणि सध्याच्या घडीला बघा ज्या टीमचा बोलबाला आहे तोच संघ आहे या ठिकाणी. ज्या टीमनं जवळपास 2 वेळा विजेतापद पटकावले या सीझन मध्ये. यावेळेस अगदी बॅट अँड पॅडच्या मधून चेंडू फरार झाला होता. खूप चांगला चेंडू हाताळला गेला. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. तर एका साईडला प्रतीक्षेमध्ये आहे, विजयाच्या प्रतीक्षेमध्ये जुचंद्र टीम, कारण त्यांना देखील या सीझन मध्ये पारितोषिक पटकवायचं आहे जुचंद्र संघाला. आज त्यांचे देखील काही खेळाडू कमी आहेत. आज बघा शनिवारचा दिवस, आज पांडू संघ देखील 9 खेळाडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळलाय आणि जवळपास तोच संघ विजयी झाला. 30 धावा पुन्हा एकदा त्या दोन टीमच्या आमने सामने आल्यात. ऑफ साईडला कट करतोय, मनोज पटे चेंडूला फील्ड करतोय, सिंगल मिळणार. जे आज आपण गोडदेवच्या या मैदानावर जे चित्र पाहिलं, पांडू वर्सेस कांदरपडा, हे चित्र आपण एक्सर बीच्या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं. त्यावेळेस पांडू संघ प्रथम बॅटिंग करत होता आणि 30 धावा या कांदरपडा टीमला जिंकण्यासाठी दिल्या होत्या. मात्र 30 धावा त्या कांदरपडा टीमला करता आल्या नव्हत्या. आज देखील 30 चित्र आपण पाहिलं. कांदरपडा टीमनं जवळपास त्या 30 धावा पांडू संघाला दिल्या होत्या विजयासाठी. मात्र त्या पांडू संघाने 30 धावा पूर्ण केल्या. जयप्रकाश भुईर तात्या, एक चांगली बॅटिंग तात्याने आजच्या दिवसामध्ये केली. लेफ्ट हँड बॅटर, सिंगल मिळेल. धावा झालेल्या आहेत त्या 4. कट करतोय पॉइंट रिझन मध्ये मनोज पाटील, चेंडूला फील्ड करतोय, सिंगल इथे देखील मिळणार. एक मोठा संघ आहे, म्हणजे कागदोपत्री जर पाहायचं गेलं तर वाघबीळ म्हटलं तर एक नामांकित संघ आहे. जवळपास दादा संघ अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेची मालिका जिंकणारा संघ आहे. त्यामुळे या टीमच्या अगेन्स्ट 50च्या पलीकडे धावसंख्या उभारणं गरजेचं आहे जुचंद्र टीमला. स्विच हिटचा फटका आहे, मात्र पायाने अडवलाय. पायाने चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केले. एक धाव, दुसऱ्याचा कॉल दिला होता, मात्र रामकिनी तयार नव्हते त्या ठिकाणी. या शेवटच्या चेंडूवर येतोय सिंगल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. कुंदन ठोंबरे पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक पूर्ण करतायत. धावा खर्च करतायत त्या 6, बिनबाद 6 धावा जोचंद्र टीमच्या आपण धाव संख्या पाहतोय. बघा गणपती बाप्पांचा जन्मदिवस आपण अगदी जल्लोषात साजरा केला, मात्र वाघवेळच्या गावामधून अजून गणपती बाप्पा अजून गेले नाहीयेत. गणपती बाप्पा अगदी विराजमान आहेत त्या गावामध्ये. उद्या त्यांचं बाप्पांचा
निरोप समारंभ आहे, विसर्जन आहे उद्या बाप्पांचं. त्यामुळे आज बहुतांश काही जे खेळाडू म्हणजे डॉक्टर डाकी नाही आहेत, ज्ञान पाटील नाही आहेत, राकेश नाही आहे, असे जवळपास 3 खेळाडू वाघबीळ टीमचे देखील आज कमी आहेत. मनोज पाटील, तानाजी पाटील यांचे सुपुत्र. आता वेळ कुठल्याही प्रकारचा घालवू नका, वाघबीळ संघाला विनंती करतोय. 20 मिनिटाचा तुम्हाला कालावधी दिला आहे. 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं क्लिअर करायची आहेत. जेटीसी लाईव्ह या युट्यूब वाहिनीवर तुम्ही थेट प्रेक्षेपण पाहू शकाल या स्पर्धेचं. जेटीसी लाईव्ह म्हटलं तर पालघर जिल्ह्यातील एक नामवंत जवळपास युट्यूब वाहिनी आहे. अनेक स्पर्धा ते देखील कव्हर करतायत. मृणाल पाटील, मृणाल मात्रे, धावा झाल्या त्या 6. षटक क्रमांक 2 मनोज पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. शॉर्ट बॉल, क्रॉस बॅट, स्ट्रोक, लॉफ्टेड खेळलाय. मागे फिल्डर आहे, त्यांना प्रयत्न केलाय चेंडू लाडवण्याचा. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहिला चेंडू सोबत आणि जवळ जवळ त्या दुसऱ्या अटेम्प्टमध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. केतन आहेत त्या ठिकाणी. 2 धाव मिळतील इथे. 2 धाव्याने धावसंख्या झाली ती 8. नेक्स्ट मॅच रेडी राहायचंय. एका साईडला असेल साई दत्त पेंडकरपणा मास्टर्स, दुसऱ्या बाजूला असेल आर के मोरवा. हे दोन्ही टीम कॅप्टन रेडी राहायचं आहे. मुख्य मॅच मी का म्हणतोय, कारण ती मॅच जर तुम्ही जिंकलात तर ही जी क्रिस्टल ट्रॉफी आहेत या 4 क्रिस्टल ट्रॉफी पैकी एक क्रिस्टल ट्रॉफी तुम्ही जिंकू शकाल. त्याच्यामुळे ती पुढची जी मॅच आहे ती जिंकणं गरजेचं आहे. मनोज पाटील तयार. स्ट्राइक एंडला कांचन या बॅटरला आपण पाहतोय. शॉर्ट बॉल डाऊन द ऑफ स्टंप, पण चवलतायत मॉन्टी गोडेकर सर. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. या सिंगलनं धावसंख्या झाली आहे ती तब्बल 9 धावा. आर के मोरवा खूप चांगला परफॉर्मन्स. 21 धावा. विचार देखील केला नव्हता की 6 चेंडूमध्ये 21 धावा होऊ शकतील का. मात्र काय बॅटिंग केली, अफलातून बॅटिंग. मेघनाथ, मला वाटतं ती वाड्यावरून जी बॅट आणली खास मेघानं गेल्या बुधवारी, ती बॅट कामी आली. बुधवारी त्याचा आणि माझा संपर्क झाला होता नायगावच्या त्या स्टेशनवर. जय पाटील, मेघा खास बॅट आणण्यासाठी वाड्याला गेले होते. डबल ए ची बॅट. धावसंख्या 9 झाल्या. खूप चांगली गोलंदाजी मनोज पाटील कडून केली जात आहे मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू टाकून झाले आतापर्यंत. धावा येणं गरजेचे आहे. जुचंद्र टीम प्रयत्न करत राहा. अगोदर मन बनवलं होतं. चेंडू रिलीज होण्याच्या अगोदर मात्र पोझिशन मध्ये कांचन आला होता. तरी देखील हा चेंडू व्यवस्थित मिडल करता आला नाहीये. वारंवार त्याच दिशेनं प्रयत्न होतोय खेळण्याचा कांचनचा, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क त्या ठिकाणी होत नाहीये. विथ द स्विंग हवेत तर होता काही काळ चेंडू. वेट फॉर द अंपायर सिग्नल. काय निर्णय पंचांचा. बॅटला ब्रश आहे चेंडू. बॅटला ब्रश करून जातोय हा चेंडू. धावसंख्या झाली 10. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शांत सुरुवात आताच्या घडीला आपण पाहतोय. टीम जुचंद्र वेग वाढवावा लागेल, त्याशिवाय पर्याय नाहीये. डान्सिंग डाऊन द पिच. पुढे येऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. खूप चांगलं यष्टीरक्षण त्या ठिकाणी केले गेलं. यावेळेस बॅटर बाद, फलंदाज बाद. मिस्टर राम किनी परतीच्या मार्गी आउट. थँक्यू. सुनील मुकादम न्यू बॅटर. मात्र आज एक नौका खेळाडू, नौका नाहीये तर जुना खेळाडू आज यूज करतोय वाघबीळचा संघ. भूषण पाटील एक जुना जाणकार खेळाडू. मला वाटतं भूषण तू 5 ते 6 वर्षानंतर आला असशील. 7 वर्षांनी. यस, एक तर अंदाज घ्यायचा गेला तर हा खेळाडू बऱ्याच वर्षानंतर वाघबीळ संघामध्ये दिसतोय. एसटीच्या मागे आहेत भूषण पाटील. न्यू बॉलर प्रयत्न मनेरा. एक
शालेय शिक्षक आहेत मित्रांनो, प्रयत्न मनेरा आणि खास करून कराटेचे कोचिंग देखील करतायत, ते प्रशिक्षण देखील देत आहेत शालेय मुलांना. प्रयत्न मनेरा आज गोलंदाजी ट्रॅकवर. धावा झाल्या त्या 10. 2 वाजता बरोबर आम्ही व्हॅल्यूम कमी करणार, कॉमेंट्री थोडीशी धीमी होईल, मोजकं शब्द तुम्हाला फक्त ऐकण्यासाठी मिळतील, कारण सीएचा पेपर सुरू होईल 2 वाजता. ऑफ साईडला चेंडूला कट केले गेले आहे. एक धाव, दुसऱ्याचा प्रयत्न तिथे होतोय, डेंजर झोन मध्ये आहे त्या ठिकाणी. कांचन थ्रो चांगला येत नाहीये. नंदननं खूप मेहनत केली, थँक्यू नंदन. आज 2 दिवस त्याची देखील मेहनत तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. धावा झाल्या त्या 12 धावा. नेहमीच बिझी असलेले मैदान आणि चांगल्या प्रकारे प्रतिसाद देखील या मैदानावर तुम्हाला पाहायला मिळतो प्रेक्षकांचा. अभिनव क्रीडा संकुलन, बामन देवाचं सुंदर मंदिर, स्वयंभू मंदिर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते मित्रांनो. जागा बनवली होती, ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर आला होता. ऑन साईडला चेंडूला खेळायचं होतं, पूर्ण फोर्सनं पिक करायचं होतं, मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. धावा झालेल्या आहेत त्या 14. मोजकी कॉमेंट्री तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. क्रॉस बॅटेड स्टोक आहे, वाडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून येतोय. एक धाव, दुसऱ्याचा प्रयत्न तयार नव्हता त्या ठिकाणी. कांचन शरीरावर पूर्ण थकवा आहे, 2 धावा होणं थोडंसं कठीण हे त्यांनी मात्र दाखवलं मैदानाच्या आतमध्ये. आणि या ठिकाणी मात्र बाद होतोय कांचन, विकेट डाऊन. शांत कॉमेंट्री का करतोय, कारण आता रिडिंग चालू झाले असेल. रायटिंग टायमिंग बरोबर 2चं आहे सीएच्या पेपरचं. डीजे पूर्णतः आम्ही बंद करतोय, कॉमेंट्री देखील मोजकी, तुमचे रेकॉर्ड मी प्रेझेंट करणार नाहीये, फक्त स्कोर अपडेट राहील. रेकॉर्ड कुठल्याही प्रकारचे आता प्रेझेंट होणार नाहीत, बोलले जाणार नाहीत. 2 ते 5 वाजेपर्यंत हा पेपर आहे, सीएचा पेपर. काही कारणास्तव इलेक्शनमुळे तो पेपर राहून गेला होता, तो पेपर आता इथे सुरू होतोय. स्वप्नील मुकादम न्यू बॅटर. धावा झालेत 14. 15 धावा झालेत, माफ करा. क्लीन बोल्ड, दांडी गुल. सुनील मुकादम देखील परतीच्या मार्गी. कांचनच्या पाठोपाठ सुनील देखील रस्ता गाठलाय डगआउटचा. हा धक्का बसतोय जुचंद्र टीमला, तो जवळ 3रा धक्का. 3 विकेट डाऊन. स्कोर बोर्ड आपण पाहताय, जुचंद्र या टीमचा 15 धावा, 15 लॉस ऑफ 3 विकेट ऑन बोर्ड. हातात उचलून फोटो काढ ना. अरे हातात घे ना, फोटो काढ. पैसे नाहीत, हात लावायचे पैसे नाहीत, घे. टीम कॅप्टन जितू पाटील, जुचंद्र टीम कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. चला मॅच स्टार्ट करा. सगळ्या उपचारांची औषधं तानाजी पाटीलकडे आहेत. दुखण्याची औषधं तानाजी पाटील जवळ आहेत. चला गोलंदाज तयार. प्रयत्न मनेरा. स्ट्राईक एंडला आपण टीम कॅप्टन जितू पाहतोय. जुचंद्र टीम कॅप्टन, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट.
शॉर्ट बॉल आहे, हवेत खेळला गेलाय. फिल्डर कोणताही नाहीये त्या ठिकाणी. एक धाव झाले, दुसऱ्याचा प्रयत्न तिथे होतोय. मी सन्माननीय रवींद्रजी घरत साहेब यांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य मंचावर या. रवींद्रजी घरत साहेब, रवींद्रजी घरत साहेब विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. धावा झाल्यात 16. ओ चांगला टर्न पाहिलाय आपण. वेल डन. समोरून चेंडू टॉस झाला. स्विन विथ द बाउन्स. या दोन्ही गोष्टी आपण या चेंडूवर पाहिल्यात. कुणेश मात्रे आणि मॉन्टी घोडेकर हे दोन पंच आपण पाहतोय. अमोल बेतोस्कर सरांना देखील आज पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिले. अंतिम चेंडू असेल. फ्लिक केलंय. चेंडू वाईडिस्ट लॉंग ऑफ डीपला. कोंके चेंडूला फील्ड करतोय. एकच धाव इथे देखील मिळणार. शेवटच्या चेंडूवर येत आहे सिंगल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावर लावले जुचंद्र या टीमनं ती 17. 17 लॉस ऑफ 3 विकेट ऑन बोर्ड. टार्गेट छोटं येऊ शकेल, कारण मी म्हटलंय की वाघबीळ संघ एक बलाढ्य संघ आहे आणि या संघाला तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर 50च्या पलीकडे धावसंख्या येणं गरजेचं आहे. ती थोडीशी कठीण आहे. आता इतकंच म्हणू शकेल की कमीत कमी 40. येणाऱ्या जर 12 चेंडूमध्ये 20 धावा आल्या तर एका चांगल्या स्थितीमध्ये आपण जुचंद्र टीमला पाहू शकू. मात्र त्या 20 धावा यायला हव्यात. JTC लाईव्ह मुन्नाचं चॅनल आहे. मृणाल मात्रे यांचं एक चॅनल. जुचंद्र गावाचं एक चॅनल आहे. आपल्या आगरी भूमिपुत्राचं चॅनल JTC जुचंद्र टेनिस क्रिकेट. आणि तोच जुचंद्र, त्याच जुचंद्र गावाचा संघ हा मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पंकज गोंधळे गोलंदाजी ट्रॅकवर. हो चांगला चेंडू आहे. रायझिंग डिलिव्हरी हाताळली गेली आहे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता. बीट झाला यष्टीरक्षक. बीट झाला फ्लाइंग स्लिपचा फिल्डर कुंदन ठोंबरे. बाई लेग बाईच्या स्वरूपात धावा मिळते 4. चौकार. वन. अगदी थर्डमॅन देखील कुंदन ठोंबरे देखील त्या ठिकाणी बीट झाले. एक नशिबाचा चौकार जुचंद्र टीमला या ठिकाणी प्राप्त होतोय. कुंदन ठोंबरे एक नामांकित खेळाडू आहेत हे देखील. गोलंदाज तयार. स्ट्राईक एंडला स्वप्नील. शॉर्ट पुलचा फटका आहे. मागे फिल्डर आहे. त्यानं टिपलाय झेल. संपलाय खेळ स्वप्नील मुकादम यांचा. हा जवळपास 4था धक्का जुचंद्र टीमला. मिस्टर स्वप्नील मुकादम बॅक टू द पॅव्हिलियन. आउट. अमरनाथ, नाथामधील नाथ, संकटमोचक. काय बॅटिंग केली होती मालवणीच्या त्या नगरीमध्ये अमरनाथनं. अफलातून बॅटिंग. तोच अमरनाथ मैदानाच्या आतमध्ये मॉन्टी घोडेकर हे कदाचित त्यांना ओळखत असतील. मालवणीच्या मैदानावर काय अफलातून बॅटिंग केली होती अमरनाथनं. संकटमोचक ठरला होता अमरनाथ. अगदी संकटामध्ये होता जुचंद्र संघ आणि त्या क्षणी मात्र अमरनाथ मैदानाच्या आतमध्ये आला ना जुचंद्र टीमला विजय मिळवून दिला. हा तो खेळाडू अमरनाथ. अमर ज्याला प्रेमानं म्हटलं जातं. क्रॉस बॅटेड खेळायचा होता यावेळेस देखील यष्टीरक्षक बीट झालाय. चेंडू लेग स्टॉप रिझनच्या दिशेनं निघून गेलाय. अडवला गेलाय. अगदी बाउंड्री लाईनवर चेंडूला अडवलं गेलंय. बाईच्या स्वरूपात धावा मिळतील. त्या म्हणजेच 2 धावसंख्या झाली आहे ती तब्बल 23-23.
पंकज गोंधळे गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न होता. इथे देखील फक्त सिंगल मिळणार. उसळी घेणारा चेंडू होता पंकज गोंधळे यांचा. एक धाव. धाबा 24 धावा. 24 झालेत. 8 चेंडूंचा खेळ आहे. 8 मध्ये जवळपास 15. एका चांगल्या स्थितीमध्ये तुम्ही येऊ शकाल. 8 मध्ये 15 धावा आल्या तर. लाईन खराब. पंच वळतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातोय. पंकज गोंधळे एक स्टार कास्ट वाघवीळचा स्टार खेळाडू आहे. ओ दुविधा मनस्थितीमध्ये अगोदर विचार केला होता की ऑन साईडला लॉफ करू. त्यानंतर मात्र ज्यावेळेस चेंडू नोचली गेली त्यावेळेस मात्र विचार ऐन वेळेवर बदलला गेला. जवळपास हुकच्या माध्यमातून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला. त्या ठिकाणी अंतिम चेंडू असेल. यावेळेस देखील चांगला चेंडू. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा फळकावर लावल्या जोचेंद्र मास्टर्स या टीमनं. त्या म्हणजेच 25 धावा. दिनेश पाटीलचा पोरगा जो दिनेश पाटील आपला अंपायर जुने दिनेश मोरव्याचा त्यांचा मुलगा नंदू. ते आता याच्यात झाले ना गव्हर्नमेंट स्कूलला लागले सुट्टीने हो सर गव्हर्नमेंट स्कूलला लागले. ते बोलले दर रविवारी करतो. एक दिवस संडेचा करत जाईल. मंडळ बोले नको 2 दिवस. अंतिम षटक नंदू पाटील आणखीन एक स्टार कास्ट. पंकज गोंधळे केतन पाटील नंदू पाटील ही स्टार कास्ट आहे वाघवेळची. जग प्रत्येक टीम मध्ये आपण त्रिमूर्ती पाहिलंय त्याप्रमाणे वाघवेळची त्रिमूर्ती आहे. गोलंदाज तयार. कुठेतरी नक्कीच अपील केली गेली आणि यस या ठिकाणी पंचांचं बोट देखील वर येते. पहिल्या चेंडूवर नंदू पाटील मात्र सफलता प्राप्त करतायत. अमरला मात्र परतीचा रस्ता दाखवला गेला. आउट. कुठेतरी ओ स्टेप झालाय कारण जो क्रमांक रँकिंग क्रमांक 2 वर जो संघ होता तो आता थेट पोहोचलाय रँकिंग क्रमांक 3 वर. वाघबीड संघ एक काळ रँकिंग क्रमांक 1 वर हा संघ होता. या सीझनचा जर विचार केला आपण तर सध्याच्या घडीला जम्पबॉन्ड राई हा संघ क्रमांक 1 वर आहे. कारण 3 जेतेपद त्या टीमच्या खात्यावर आहेत. त्यांच्या पाठोपाठ घोडबंदर मास्टर्स ज्यांच्याजवळ 2 विजेतेपद आहेत. त्यांच्या पाठोपाठ वाघबील ज्यांच्याकडे 2 विजेतेपद आहेत. सुमित न्यू बॅटर आणखीन एक चांगला खेळाडू. मी म्हटलं ना की जुचंद्र म्हटलं ना तर हे 23 जे संघ आपल्यामध्ये खेळत आहेत त्याच्यामध्ये 22 संघांचा विचार केला की 22 संघाजवळ जी साईट नाही आहे ती साईट जुचंद्र टीम जवळ आहे. फक्त ते खेळाडू क्लिक होत नाहीयेत. मी वारंवार हेच म्हणतोय कारण या सगळ्या खेळाडूंचा जो खेळ आहे टेनिस क्रिकेटचा तो मी जवळून पाहिलाय. त्या अनुषंगाने मी तो निश्चित म्हणू शकतो. ज्याप्रमाणे पंकज आहे त्या नंदू आहे त्याचप्रमाणे मी म्हणे स्वप्नील मुकादम सुनील मुकादम असे नामवंत खेळाडू या टीम जित्तू आहे. मात्र बॅटर क्लिक होत नाही. फटका फसलाय. गडी बाद. सुमित आला. सुमित मात्र त्याच पावली परतला डगआउट मध्ये. धक्का क्रमांक 5. 6 गडी बाद झालेत. 6 गडी बाद. धावा 25 म्हणजे मागचा सामना जो आपण पाहिला कांदरपडा वर्सेस पाणजू तशा प्रकारे मॅच सुरू आहे. धक्के पे धक्का दे धक्का. सुधीर भोईर न्यू बॅटर. आज सुधीरला संधी मिळते टीम मध्ये खेळण्यासाठी. पहिली मॅच खेळतोय मला वाटतं सुधीर या सीझन मधील. या सुधीर पहिली मॅच खेळतोय या सीझन मधील पहिली मॅच खेळतोय सुधीर भोईर.
ऑन हॅट्रिकवर एक हॅट्रिक नितीन हजारे यांच्या नावावर आहे. दुसरी हॅट्रिक नंदू पाटील यांच्या नावावर लिहिली जाईल का ऑन हॅट्रिक बॉलर्स मिस्टर नाही. 8 विकेट पडल्याशिवाय 35चा खेळाडू येऊ शकत नाही. नितीन हजारे ज्यानं पहिली हॅट्रिक पूर्ण केली होती मित्रांनो नवघरच्या त्या मैदानावर संदेश सँडी यांच्या माध्यमातून त्यांना 501 रुपये पारितोषिक देखील जाहीर झाले. क्रॉस बॅट स्टोक आहे थोडंसं बॅकफुटला जाऊन स्टोक खेळला गेलाय. मिड विकेट डीपला चेंडू निघून जातोय. एक धाव. धावा झाल्या 26 धावा. ऑन हॅट्रिकवर नंदू पाटील होते. शेवटचे 3 चेंडू आहेत. नंदू पाटील. डीजे देखील बंद आहे आणि कॉमेंट्री देखील स्लो सुरू आहे. चला कॅप्टन आर के मोरवा पेनकर पडा टीम कॅप्टन घ्या. सुरेख फटका पिक केलाय. एकदा मिळणार दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. डेंजर झोन मध्ये जितो आहे. 2 धावा होतील का? यस 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट. थ्रो मात्र थोडीसा उशीर आलाय आणि या दुहेरी धाव्याने धावसंख्या झाली ती तब्बल 28 धावा. आर के मोरवा टीम कॅप्टन चेतन पाटील पेनकरपडा मास्टर्स टीम कॅप्टन शशिकांत वर्तक आपण टॉस करण्यासाठी यायचंय. नाणेफेक करण्यासाठी या. यावेळेस देखील प्रॉपर करेक्शन झालं नाहीये बॅट अँड बॉलचं. बाईच्या स्वरूपात सिंगल. एक धाव. धावा झाल्या 29 धावा. शेवटचा चेंडू असेल. जी परिस्थिती आपण मागच्या मॅचची पाहिली होती कांदरपडा आणि पाणजू तशाच प्रकारे आपण हा मॅच पाहतोय. पुन्हा एकदा कदाचित 30 किंवा 30च्या पलीकडे आकडा हा पुढे येईल वाघबीळच्या. सुरेख फटका आहे. यावेळेस सरळ चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या चेंडूवर सुधीरनं भिरकावलाय. हा एक दर्जेदार षटकार आणि या षटकारानं मात्र धावसंख्येचा आलेख वाढेल. कुठे ठेवलेला हा होता हा खेळाडू जितू पाटीलनं. सुरेख फटका सुधीर. गुड बॅटिंग. या षटकारानं धावांचा आलेख वाढतोय. धावा झाल्यात त्या तब्बल 35 आणि 36 धावा विजयासाठी वाघबीळ टीम समोर. येणारे 30 चेंडू मध्ये धावा कराय 36. या आपण वळूया नाणेफेकीच्या दिशेनं. टीम कॅप्टन पेनकरपडा शशिकांत वर्तक आणि टीम कॅप्टन आर के मोरवा चेतन पाटील आपण टॉस करण्यासाठी या. चला वर या. बदल करायचा का टीम मध्ये? दोन्ही टीम नाही का? मला घ्या विचार करा थोडा. एक बदल केलाय. नाही केला.
श्रीधर पाटील लेजेंडरी खेळाडू आहेत, जुने जाणकार खेळाडू. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी कॅमेरामॅन यस, मुख्य कॅमेरा जो आहे आमच्या मुख्य मंचांच्या दिशेने आपण वळवावा. थोडंसं क्रॉस उभं राहा, समोर कॅमेरा आहे. आर के मोरवा वर्सेस पेनकरपडा, महत्वपूर्ण मॅच, क्रिस्टल ट्रॉफी. जर तुम्हाला जिंकायची असेल तर ही मॅच जिंकावी लागेल. कॉइन त्या ठिकाणी स्विन होतोय श्रीधर काकांच्या शुभ हस्ते आणि यस टॉस विन. पेनकरपडा संघ नाणेफेक जिंकतोय. अभिनंदन शशिकांत वर्तक. लगेच निर्णय या ठिकाणी पेनकरपडा संघ घेतोय की आम्ही शतरक्षण करणार. बॅटिंग करायचे आर के मोरवा टीमला. जिंकलात तर नंबर 1, नंबर 2, नंबर 3 आणि नंबर 3 या 4 ट्रॉफींपैकी एक ट्रॉफी तुम्ही 101% तुमच्या घरी घेऊन जाऊ शकाल. त्यासाठी तुम्हाला जिंकावं लागेल. त्यामुळे ही मॅच, पुढची मॅच ही नाहीये, तर या नंतरची मॅच, पुढची मॅच मित्रांनो खूप महत्वपूर्ण असेल. 10 खेळाडू घेऊन जुचंद्र संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. आज बरेचशा खेळाडूंची कमतरता जाणवली आहे प्रत्येक टीम मध्ये. फिल्डिंग घेतले आलो सर. फक्त एक खेळाडू, 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर राहतील सर. एक खेळाडू कमी आहे ना, त्याच्यामुळे 2 बाहेर राहतील. यस, एक सर. दैसर गावाचे लेजेंडरी आमचे जुने जाणते दादा या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. दोन फिल्डर फक्त बाहेर असतील सर्कलच्या, एक खेळाडू कमी असल्या कारणास्तव. रामकिनी गोलंदाजी ट्रॅकवर 36 धावा, 36चा आकडा आलाय. आपण नेहमीच म्हणतो 36चा आकडा कधी दोघांमध्ये नसावा, मात्र हा 36चा आकडा या दोन टीमच्या मध्ये आलाय. रिझल्ट कोणाच्या बाजूने लागेल? स्ट्राईक एंडला गणेश मनेरा, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय प्रयत्न मनेरा. ही आपण आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बॉक्सबी टीमची 36 धावांचा पाठलाग करतोय हा संघ. आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर रामखिनी. ओ पहिला चेंडू फुल टॉस आणि इथे मात्र बीट झालाय. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल 4 धावांसाठी. थोडासा या ठिकाणी प्रयत्न कमी पडला गेला. जिथून चांगला प्रयत्न केला होता, एफर्ट चांगलं लावलं होतं जिथून, थोडासा कमी पडला गेला हा एफर्ट. आणि त्या नक्कीच चेंडू अडवता आला असता, मात्र पहिल्या चेंडूवर या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या या पहिल्या चेंडूवर पॉवरफुल स्ट्रोक गणेश मनेरा यांच्या बॅटमधून. चौकार 4 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ऑफ साईडला यावेळेस देखील खूप सुरेख फटका, 2 धावा इथे देखील मिळतील. स्क्वेक कटचा फटका आहे, अतिशय सुरेख खेळला गेलाय. शांत डोक्याचं क्रिकेट. 36 बनवायचे आहेत, 30 मध्ये 6 धावा फक्त एक्स्ट्रा आहेत. त्याच्यामुळे नक्कीच संयमी क्रिकेट खेळणं गरजेचं आहे वाघवेल टीमला, आणि ते करतोय वाघवेल संघ. स्लॉक स्लिप खेळायचं होतं, एसटीच्या अगदी बरोबर मधोमध सापडला गेला. LBW गणेश मनेरा पायचीच्या स्वरूपात बाद, आउट. पहिल्याच विकेटच्या शोधात रामकेनी आणि ती विकेट प्राप्त केले. गणेश मनेरा सारखा नामवंत फलंदाज त्या ठिकाणी बाद झालाय, ज्याने एक चांगली सुरुवात केली होती. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला होता. आता तोच गणेश मनेरा या ठिकाणी पायचीच्या स्वरूपात बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर कुंदन ठोंबरे. छत्तीस धावा. बघा, जर इथे सगळ्यात महत्वाचं असेल ते म्हणजे विकेट्स. दुचंद्र टीमला इथे जिंकायचं आहे. दुचंद्र संघाला विकेट काढाव्या लागतील, आणि त्या देखील गुलदस्त आहेत. वेळोवेळी विकेट काढणं गरजेचं आहे, वेळोवेळी इंटरव्हल होणं गरजेचं आहे.
तर जुचेंद्र संघ कुठेतरी इथे पुढे येऊ शकेल. हा एकमेव पर्यायी मार्ग जुचेंद्र टीम जवळ आहे, तो म्हणजे विकेटचा. ओ लेटकटचा फटका, मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक धाव, धावा झाल्या 7. रामकिनी तयार. इनफिल्डच्या वरून खेळायचं होतं, सक्सेस झाला या फटका, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण जिथून कडून झाले. यावेळेस देखील एकच धाव मिळणार. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मनेरा यांचा. फक्त सिंगल धावा झाल्या त्या तब्बल 8. चांगली सुरुवात वाघबीळ टीमची. तर विकेट विकेट हवे आहेत यावेळेस जुचेंद्र टीमला. मग ती कोणाची विकेट असू द्या. यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका आहे. कव्हरच्या दिशेने चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. धावा मिळतील 2. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय फलकावर. ती झाली आहे 1 बाद 10 धावा. तोच खेळ सुरू आहे बघा, जो पाणजो आणि कांदरपाड्याचा सामना आपण जो पाहिला मित्रांनो, तशाच प्रकारे हा सामना सुरू आहे. पहिले षटक 10 धावा. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 24. धावा करायच्या आहेत त्या 26. हितेंद्र पेटनेम टेनिस क्रिकेट जगतानं या खेळाडूला दिल्या पाती. ज्या नावाची ओळख, ज्या नावाचा बोलबाला टेनिस क्रिकेट जगतामध्ये आहे, तोच गोलंदाज हितेंद्र, ज्याच्या नावावर सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार टेनिस क्रिकेटमध्ये आहेत. एक बेस्ट ऑलराऊंडर जुचंद्र गावातील हितेंद्र पाटील पाती. स्ट्राइक एंडला प्रयत्न मनेरा. गोलंदाज तयार. षटक क्रमांक आपण दुसरं पाहतोय. 36चा पाठला करतोय वाघवेळचा संघ. ऑन साईडला यावेळेस साईड स्क्रीनच्या अगदी समोरच्या दिशेने खेळलाय फटका. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न, मात्र ही धाव धोकादायक ठरली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न केला होता कुंदन ठोंबरे, नॉन स्ट्राइक एंडला कमी पडले गेले. जवळपास दुसरा धक्का वाघवेळ टीमला. कुंदन ठोंबरे बॅक टू द पॅव्हिलियन, आउट. चला बॅट्समॅन रेडी करा प्लीज वाघवेळ टीम. न्यू बॅटर मिस्टर पंकज गोंधळे. एक रणमशीन वाघबीळ टीमची. मागचा वर्ष ज्या खेळाडूनं गाजवलंय, टॉप 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 5 बॅटर्स मध्ये या खेळाडूची गणती झाली होती. नंदू पाटील, केतन पाटील, पंकज गोंधळे. मागचं वर्ष गाजवलं होतं या खेळाडूनं. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर पंकज गोंधळे. मात्र पंकजच्याच ताकदीचा गोलंदाजी ट्रॅकवर आहे. जितके व्यावसायिक स्पर्धा पंकज गोंधळेने खेळल्या आहेत, त्याचप्रमाणे तितक्याच दर्जेदार व्यावसायिक स्पर्धा हितेंद्र पाटीलने देखील खेळल्या आहेत. ऑन साईडला जोरकस फटका आहे. लॉंग ऑन डीपला चेंडूला फील्ड केलं गेलं. स्वप्नील मुकादम प्रोटेक्शनसाठी आहेत त्या ठिकाणी. एकच धाव. धावा झाल्या त्या 12. 36 टू विन. 36चं टार्गेट जुचंद्र टीमनं समोर ठेवलंय वाघबीळच्या. मात्र एक सत्य आहे मित्रांनो, की वाघबीळ टीमला पहिला सामना नेहमीच थोडासा जड गेलाय. हे आतापर्यंत सत्य आहे. ज्या ज्या मॅचेस आपण पाहिल्यात, मात्र तो चित्र बदलावं लागेल वाघबीळ संघाला. शॉर्ट बॉल. यावेळेस हुकचा फटका आहे. चेंडू जाईल अगदी आमच्या त्या इमारत क्रमांक 6 मध्ये. मात्र काय निर्णय येईल पंचांचा. जवळपास कुठला मजला गाठलाय चेंडूनं. पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा मजला की चौथा मजला, की डायरेक्ट टेरेसवर.
टेरेसवर आहे डायरेक्ट चेंडू, म्हणजे हा षटकार टेरेसवर चेंडू गेला असेल, हा षटकार. 6 धावा. धावा झाल्यात 18. ओ यावेळेस ऑफ साईडला मागे फिल्डर आहे. पुढे यायला होतं जिथून एका टप्प्याच्या शोधात राहिला, मात्र त्या चेंडूनं हातावर तुरी दिली इतकंच म्हणणार. हा चेंडू देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी 4 धावेनं धावसंख्या झाली ती तब्बल 22. अगदी विजयाच्या दिशेनं नक्कीच वाटचाल करताना वाघबीड संघ. एक षटकार, एक चौकार. पंकज गोंदले ऑन फायर. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. पंकज गोंधळे यावेळेस बाद होत आहेत. सफलता प्राप्त करतोय मिस्टर हितेंद्र. जशाच तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं गेलंय. एक मोठी विकेट. पंकज गोंधळे या ठिकाणी बाद. न्यू बॅटर नंदू पाटील. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात फलकावर त्या 22. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते जवळपास 18, आणि 18 मध्ये धावा करायच्या आहेत त्या 14. 18 चेंडू 14 धावांची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नंदू पाटील. या सीझनचा विचार केला तर 11वी स्पर्धा मित्रांनो सुरू आहे. मात्र या सीझन मध्ये ओव्हरऑल जर वाघबीड टीमच्या खेळाडूंच्या विषयी म्हणायचं तर मी एकमेव खेळाडू सांगेल नंदू पाटील, जो सध्याच्या घडीला या सीझन मध्ये इनफॉर्म बॅटर आहे. हा नंदू पाटील जो नॉन स्ट्राईक एंडवर आहे. स्वप्नील मुकादम गोलंदाजी ट्रॅकवर, षटक क्रमांक 3. क्रॉस बॅटर स्ट्रोक आहे. चेंडू मिड विकेट डीपला निघतोय. एक धाव. 23 धावा झालेत. 13 धावांची गरज अजूनही विजयासाठी. नंदू पाटील, त्यानंतर म्हणायचं गेलं तर केतन पाटील हे त्रिमूर्ती आहे वाघबीड टीम जवळ. चेंज ऑफ फेस यावेळेस व्हेरिएशन केले. गती थोडीशी कमी केली होती. धीमा गतीचा चेंडू हाताळला गेला होता. डी झोन. धावा मिळतील 2. एक मी म्हणेल ट्रॅप रचला गेला होता त्या ठिकाणी. सापळा रचला होता आणि त्या सापळ्यात पूर्णतः नंदू पाटील यांना अडकवण्याचा प्रयत्न होता स्वप्नील मुकादम यांचा. 2 धावा. धावा झाल्या त्या 25. यावेळेस हा चेंडू नक्कीच निघून जाईल. तो तब्बल 6 धावांसाठी. सर्वात लॉंगेस्ट म्हणजे ISPL लीगचा विचार केला असता तर हा नक्कीच 9वा असता. अगदी स्टँड अँड डिलिव्हर हा चेंडू नंदू पाटीलने केलाय. 5 धावांची गरज. वेळ वाचवलाय वाघबीड टीमनं. सुरुवातीला वेळ नक्कीच वाया गेला होता. तो वेळ वाघबीड टीमनं वाचवलाय. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फटका फसलाय. हा झेल मिळणार का? प्रयत्न चांगला केला होता रामकिनी होते त्या ठिकाणी. मात्र चेंडू 4 धावांसाठी. एका धावीची गरज विजयासाठी. शॉर्ट पुलचा फटका आहे. हा देखील चेंडू. यस, षटकार का चौकार? दुसऱ्या मजल्यावर आहे. 6 आहेत का? दुसऱ्या मजल्यावर आहे. दुसऱ्या मजल्याच्या टप्प्यावर. दुसऱ्या मजल्यावर नाही गेला, आतमध्ये नाही गेला, त्याच्या टप्प्यावर. पहिल्या मजल्याचा वरचा टप्पा. पंच, चौकार की षटकार? षटकार. 6 धावा. अभिनंदन वाघबीड.
वाघबीड संघ या ठिकाणी विजय होतोय. पुढील वाटचालीसाठी वाघबीड टीमला खूप खूप शुभेच्छा असतील. चला या थेट वळूया आपण लगेचच मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं आणि या मॅचचा हिरो मिस्टर नंदू पाटील मॅन ऑफ द मॅच. इच्छा आहे का खेळायची हितेंद्रची नंदू भाऊ?